शांती। आज आहे 23 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही महान सौभाग्यशाली आहात, कारण तुम्हाला स्वयं भगवान ते शिक्षण शिकवत आहेत जे आतापर्यंत कोणत्याही ऋषीमुनींनी शिकवलेले नाही। प्रश्न आहे, विश्व नाटकाच्या कोणत्या भावीला तुम्ही मुलेच जाणता, दुनियेतील मनुष्य जाणत नाहीत? उत्तर आहे, तुम्ही जाणता, या रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे। आता संपूर्ण जुनी दुनिया यामध्ये स्वाहा होईल। ही भावी कोणीही टाळू शकत नाही। हा असा अश्वमेध अविनाशी रुद्र यज्ञ आहे ज्यामध्ये सर्व सामग्री स्वाहा होईल। त्यानंतर मग आपण या पतित दुनियेमध्ये येणार नाही। याला ईश्वराची भावी नाही, परंतु विश्व नाटकाची भावी म्हटले जाईल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. सुखधाम मध्ये जाण्याकरिता आपला दैवी स्वभाव बनवायचा आहे। ड्रामाच्या अर्थात विश्व नाटकाच्या आदिमध्यंताच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून हर्षित राहायचे आहे। सर्वांना हेच रहस्य सांगायचे आहे। 2. स्वराज्य घेण्याकरिता या बेहदच्या यज्ञामध्ये जिवंतपणे आपले तन्मंधन स्वाहा करायचे आहे। सर्व काही नवीन दुनियेसाठी ट्रान्सफर अर्थात बदली करायचे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या मस्तकाद्वारे तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविणारे खरे योगी भव। स्पष्टीकरण आहे, यादगार मध्ये योगीच्या मस्तकावर तिसरा नेत्र दाखवतात। तुम्ही खरे योगी मुले देखील आपल्या मस्तकाद्वारे तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविण्याकरिता नेहमी बुद्धीद्वारे एका बाबांच्या संगतीमध्ये रहा। एक बाबा आणि दुसरा मी, तिसरा कोणीही नाही। जेव्हा अशी स्थिती होईल तेव्हा तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडेल। जर बुद्धीमध्ये कोणी तिसरा आला तर मग तिसरा नेत्र बंद होईल। म्हणून तिसरा नेत्र नेहमी उघडा राहावा, यासाठी लक्षात ठेवा की तिसरा कोणीही नाही। स्लोगन आहे, प्रशंचित्त बनणे अर्थात चिंतित होणे आणि चिंतित करणे। ओम शांती।